मी तुम्हाला जसं सांगितलं की या पत्रकार परिषदेमधून मी महाराष्ट्राबद्दलची आम आदमी पार्टीची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। 288 जागा लढवत असताना सर्वसामान्यांना सोबत घ्यायचं, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढायचं, सर्वसामान्यांचे जे मूलभूत आरोग्य, शिक्षण आणि ज्या ठिकाणी जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांना मुख्य भागी ठेवून त्या ठिकाणी काम करायचं, अशी भूमिका आम आदमी पार्टीची येणाऱ्या काळामध्ये असणार आहे। महाविकास आघाडी आत्तापर्यंत सहभागी होतात, मात्र स्वतंत्र लढण्याची तुमची जी भूमिका आहे काय नक्की बिनसलंय असं काही म्हणता येणार नाही, परंतु राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाची, प्रत्येक घटकाची एक वेगळी भूमिका असू शकते। सर्वसामान्यांसाठी आमची भूमिका देखील वेगळी आहे। त्या ठिकाणी महाविकास आघाडी असेल की इंडिया आघाडी असेल त्यांच्याशी वरिष्ठ त्या ठिकाणी चर्चा करतायत, परंतु सध्या तरी वरिष्ठांकडून आलेल्या निर्णयानुसार आम्ही 288 जागा लढवणार आहोत। महाविकास थिणगी टाकते का? नाही, महाविकास आघाडीमध्ये आम आदमी पार्टी थिणगी टाकणार नाही, कारण लोकसभेला ज्याप्रमाणे तुम्ही बघितलं की आम आदमी पार्टीने प्रामाणिकपणे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं काम केलेलं आहे। त्यामुळं ठिणगी टाकण्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ज्याप्रमाणे आम आदमी पार्टीने प्रामाणिकपणे काम केलं त्याचप्रमाणे आज महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने त्या ठिकाणी त्याच्या बदल्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये आम्हाला देखील संधी द्यावी अशी देखील आमची भूमिका असणार आहे। जागा वाटपाच्या चर्चेआधी तुमची ही भूमिका आहे, नक्की काय घडले असं? जागा वाटपाच्या चर्चेआधी आमची ही भूमिका आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षांपासूनची आमची ही भूमिका आहे की आम्ही विधानसभा निवडणुका या संपूर्ण ताकदीने स्वबळावर लढणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।